एकदा जरी तुम्ही या पद्धतीने चवळी मसाला बनवला तर पनीर मसाला, काजू मसाला हे सगळे तुम्ही विसरून जाल. त्यासाठी काय केलेलं आहे, रात्रीच 1 वाटी चवळी भिजत घातलेली आहे. नंतरनं खडा मसाला इथे घेतलेला आहे. हळद, मीठ घालून चवळी इथे शिजायला लावायचे. त्यानंतरनं 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले, 2 टोमॅटो घेतलेले, 15-20 काजू घेतलेले, कोथिंबीर घेतलेले, आलं लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. आता काय करायचं, उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला काजू आणि कांदा इथे चांगला शिजवून घ्यायचा. शिजवल्याच्या नंतरनं गार करून घ्यायचा. गार करून झाला की त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू, कांदा, आलं लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून याची बारीक अशी पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची. नंतरनं मोठ्या 2 पळ्या एवढं तेल घालायचं आहे, जिरी घालायची आहे, कांदा घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आहे, चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं त्यामध्ये मसाले घालायचे. आता मसाले कोणते घालायचे तर नेहमीच्या भाजीला जे घालतो तेच सगळे मसाले तुम्ही इथे घालू शकता. नंतरनं मसाले चांगले तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचे. केलेली ग्रेव्ही घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. थोडीशी अर्धा चमचा एवढी साखर आपल्याला यामध्ये घालायची. हलवून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाला शिजून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्या इथे चवळी चांगली शिजून झालेली आहे. मसाल्याला कलर तुम्ही इथे बघू शकता एकदम जबरदस्त आलेला आहे आणि यामध्ये शिजवलेली चवळी आपल्याला घालून घ्यायची. चवळी जास्त गाळ होईपर्यंत अजिबात शिजवायची नाही. फक्त 4 शिट्ट्या घेऊन आपल्याला चवळी इथे शिजून घ्यायची. चवळी घातली, व्यवस्थित हलवून घ्यायचं. 10 मिनिटं झाकण ठेवून चवळी परत वाफेवरती चांगली शिजवून घ्यायची. इथे बघू शकता छान घट्टसर असा आपला इथे चवळी मसाला बनवून तयार झालेला आहे. एकदा बनवला की नेहमी याच पद्धत तुम्ही वापरणार, ही मात्र मी तुम्हाला खात्रीने सांगते.